अन्योक्ती कलशाच्या धीर गंभीर चर्चेनंतर पहिल्या अध्यायामध्ये शेवटी महाराजांनी काही अंतरलापिका, या 3 अंतरलापिका त्यांनी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. थोडासा मनोरंजनात्मक, थोडंसं डोकं हलकं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वर्णन तर आहे, अर्थ तर आहे, परंतु अन्योक्तीमधल्यासारखा गूढ आणि दडलेला अर्थ याच्यामध्ये फारसा नाही, परंतु तशाच प्रकारच्या आहेत. पहिली अंतरलापिका काय आहे? अंतरलापिका म्हणजे एक हा गूढ काव्याचा प्रकार असतो. त्यामध्ये काही वर्णन दिलेलं असतं आणि त्या वर्णनामध्ये काही प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यातच असतात. ते वाचल्याबरोबर आपल्या ते उत्तर लक्षात येतात आणि ते उत्तर लक्षात आले की आपल्याला काय मिळतो? आनंद मिळतो. येस, आय हॅव डन इट, मी केलं. अशा पद्धतीची ही अंतरलापिका पहिली आहे आणि हा श्लोक क्रमांक 92 आहे. आपण ऐकत आहात तुकोबा स्पीक्सचा शंभू वर्मन कृत बुधभूषणचा भाग क्रमांक 110. का कांता कालिय रातेहा पुनरर्थे किम व्ययम की वंद्यं सर्व लोकाना फलेषु च किमुत्तम. याच्यामध्ये 4 प्रश्न आहेत. कालिय रातेहा, कालियाचा शत्रू. कोण आहे बरं कालियाचा शत्रू? आपल्याला माहित आहे कालिय मर्दन कोणी केलं? कालिया सापाला कोणी मारलं? अर्थातच श्रीकृष्णानं. आता 4ही प्रश्नाचं उत्तर एका शब्दात आलं पाहिजे. श्रीकृष्णाची नावं आठवा. काय काय नाव आहेत? श्रीकृष्ण, कान्हा, गोपाळ, अच्युत, ही नाव आहेत श्रीकृष्णाची. तर ही नावं लक्षात ठेवूया. दुसरा प्रश्न बघू. पुनरर्थे किम व्ययम. किम म्हणजे जोडणार अवयव कोणता आहे, संबंधदर्शक अवयव कोणता आहे? अर्थात चा. बघा अच्युत, कृष्ण, अच्युत जुळते. अच्युत पहिल्या प्रश्नात आहे, त्याच्यामध्ये च याच्यामध्ये पण आहे. किम वंद्य सर्व लोकांना, सर्व लोकांना वंदनीय कोण आहे? हरी म्हणजे श्रीकृष्ण. पुन्हा अच्युत. पहिल्या प्रश्नामध्ये होता श्रीकृष्ण, कृष्ण. या प्रश्नामध्ये आहे हरी. दोघाचा समानार्थी शब्द अच्युत. दुसऱ्या प्रश्नामध्ये पाहिजे अव्यय, ते आहे च, आहे त्याच्यामध्ये. आता फलेषु च किमुत्तम, सर्वात उत्तम फळ कोणतं? आम्रफळ, आंबा. फळांचा राजा आंबा. आंब्याचं आ, आंब्याचं आ अच्युत मध्ये बसतंय, च बी बसतंय. श्रीकृष्ण म्हणजे अच्युत, हरी म्हणजे पण अच्युत, म्हणजे उत्तर काय आलं याचं? अच्युत. अशा पद्धतीचा एक मनोरंजनात्मक श्लोक महाराजांनी या ठिकाणी घेतला. यामध्ये कुणाचं वर्णन केलेलं आहे? ज्या प्रश्नात उत्तर आहे त्याचंच वर्णन केलेलं आहे, म्हणजेच अच्युत. अच्युत म्हणजे श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाविषयीची ही अंतरलापिका. जेव्हा आपण वाचू आणि चिंतन करू काय आहे, काय आहे, काय आहे, आणि मग उत्तर शोधू, तेव्हा आपल्याला त्याचा खरा आनंद मिळणार. थांबूया, भेटूया दुसरी अंतरलापिका घेऊन. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.